प्रभाग क्रमांक 4च्या वतीने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, आदर्श शाळा पुरस्कार, कार्डियक अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा, त्याचप्रमाणे खासदार नरेश म्हस्के यांचा पुन्हा एकदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार सोहळा आणि विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन शिवसेना गटाचे मनोज हळदणकर, समाजसेविका मनाली हळदणकर, प्रभाग समिती सभापती हेमांगी सोनवणे, नगरसेविका ऐश्वर्या सोनवणे, समाजसेवक अंकुश सोनवणे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते। यावेळी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण तसेच देशाच्या संरक्षणासाठी विविध दलात भरती झालेल्या विद्यार्थ्यांचे देखील कौतुक करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांचा देखील भेटवस्तू आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। विशेष म्हणजे सकाळच्या वेळी प्रभागातील रुग्णांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले गेले होते, ज्यामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र आणि आभा कार्डची नोंदणी करण्यात आली। तसेच मोफत नेत्र चिकित्सा सोबतच मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन देखील आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ असंख्य नागरिकांनी घेतला। याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले। प्रोत्साहन देण्याकरता हा जो गुणगौरव सोहळा आहे, पुढच्या अनेक विद्यार्थ्यांना आजचा जो काही सोहळा आहे किंवा त्यांचा जे सत्कार समारंभ आहे तो पाहून ते सुद्धा मुलं प्रयत्न करतील की आणखी प्रावीण्य येण्याकरता। त्यामुळे अनेक लोक मेरिटमध्ये येण्याकरता, गुणवत्ता वाढवण्याकरता या कार्यक्रमाचा नक्कीच उपयोग होणार आहे आणि शिवसेना 80% समाजकारणाचं काम करत असते, हा त्याचाच एक भाग आहे। खास करून मी सगळ्या नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये सर्व टीमच्या नगरसेवक माझे सहकारी होते, माझे मतदार आहेत आणि मी निवडून आल्यानंतर पहिलाच माझा सत्कार ठेवल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि मी नगरपालिकेचा म्हणजे माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून मी निवडून आलेलो आहे, तर नगरपालिकेचे जे प्रश्न असतील नगरसेवकांचे ते विधानसभेत मांडण्याचा मी प्रयत्न करेन। शिवसेना प्रभाग क्रमांक 4च्या वतीने आज या मंगल कार्यालयामध्ये सकाळपासून एक रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळाली। या प्रभागाला जोडल्यापासून हा आमचा दुसरा कार्यक्रम आहे आणि इतके मोठ्या प्रमाणात घेण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला वाटलं होतं की खऱ्या अर्थानं लोक आमच्या सोबत आहेत आणि ती जोडली गेलेली आहेत, त्याचं उदाहरण या ठिकाणी आम्हाला मिळालं आहे। आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचं गुणगौरव व्हावा, खासदार नरेशजी म्हस्के साहेबांचा सन्मान व्हावा, त्यांनी या ठिकाणी बरीचशी कामं आमची केलेली आहेत आणि त्यांना 2 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला। त्याचबरोबर विधान परिषदेवर दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झालेले आमचे रवींद्र फाटक साहेब यांचा सन्मान व्हावा आणि या शहरामध्ये, या दगदगीच्या जीवनामध्ये विद्यार्थी घडले गेले पाहिजेत, नव्हे ते घडवले गेले पाहिजे। याकरता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला असं वाटतं की कुठेतरी आपलाही कौतुक या ठिकाणी व्हावं। विद्यार्थ्यांचं होतंय, पण विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकाचा सुद्धा सन्मान व्हावा आणि ती कुठे सल मनामध्ये या ठिकाणी शिक्षकांची होती, ती या ठिकाणी आम्ही पूर्णत्व नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला। हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे आणि आदर्श शिक्षक, आदर्श शाळा आणि आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार या ठिकाणी आदरणीय नरेशजी म्हस्के साहेब आणि रवींद्रजी फाटक साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आणि विद्यार्थी घडण्याकरता ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला त्यांचा सन्मान या ठिकाणी झाल्याबद्दल आणि कृतज्ञता व्यक्त इतर शिक्षकांनी सुद्धा की हा एक पायंडा आपण चांगल्या प्रकारे पाडलेला आहे आणि भविष्यात तो आम्ही आणखी मोठा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी निश्चित स्वरूपात करू। खरं पाहता आपल्याला माहितीच आहे, मडवी हॉलमध्ये सकाळपासून प्रभाग क्रमांक 4च्या वतीने कार्यक्रम ठेवला आहे। मग आरोग्य शिबिर असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, हा सकाळपासून कार्यक्रम तर चालूच होतात। तसेच संध्याकाळच्या पर्वामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही प्रभाग क्रमांक 4 मनोज हळदणकर असतील, ऐश्वर्या सोनवणे असतील आणि आमचे इतर सर्व कार्यकर्ते अंकुश सोनवणे यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही प्रथमतः आज संध्याकाळच्या पर्वामध्ये संसदरत्न खासदार साहेब आहेत, त्यांना 2 वेळा संसदरत्न भेटलं। मग आम्ही सगळ्या नागरिकांच्या वतीने, आमच्या सर्व शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा आज सत्कार सोहळा ठेवला होता। तसेच फाटक साहेब आहेत, बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे, त्यांचाही आज सत्कार ठेवला होता। खरोखर मी खासदार साहेब आणि फाटक साहेब या दोघांचाही आभार मानते, कारण
या कार्यक्रमामध्ये 10वी 12वी किंवा शिक्षक सगळ्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे आता, आणि त्यांना एक आशीर्वाद म्हणून देण्यासाठी फाटक साहेब, खासदार साहेब उपस्थित राहिले. खरोखर मी सगळ्यांच्या वतीने पहिल्यांदा त्यांचे मनापासून आभार मानते. आणि मुलं म्हटली की 10वी 12वी म्हटलं की एक मनामध्ये आनंद असतो की आम्हाला काहीतरी अपेक्षा असते त्यांची, की आम्हाला काहीतरी मार्गदर्शन मिळावं, काहीतरी पाठीवर थाप मिळावी. खरोखर त्यांना तसा गौरव केलेला आहे. आणि शिक्षकही आहेत, सगळ्या शाळेचे शिक्षक आहेत, त्यांचाही सगळ्यांचा सन्मान केलेला आहे पक्षाच्या वतीने. आणि सगळ्यांना मार्गदर्शन म्हणून फाटक साहेबांनी 2 शब्द त्यांना बोललेले आहेत. मी एवढंच म्हणेन की समस्या हे कधी सुटणाऱ्या नसतात, समस्यावर समस्या ह्या असतातच आणि त्या असल्याच पाहिजे. कारण त्याच्यासाठी कोणतीही अडचण येऊ दे, कोणतीही समस्या येऊ दे, आम्ही शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने हळदणकर साहेब असतील, अंकुशजी सोनवणे साहेब असतील, ऐश्वर्या असेल किंवा मी स्वतः असेल, आम्ही पाठपुरावा करून नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि ह्याच्याही पुढे प्रयत्न करणार आहोत. 4 पॅनलच्या वतीने आज दिवसभर चालू असलेल्या सोशल वर्क आणि आज जागतिक रक्तदान दिवस हा आहे, म्हणूनच आज सकाळपासून चाललेले कार्यक्रम स्टार्टच आपण ब्लड डोनेशन कॅम्पेननी केली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक शिबिर भरला गेला, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड हे सगळे ज्येष्ठ नागरिकांना पुरवण्यात आले. त्याचप्रमाणे आज आई चेकअपचं कॅम्पेन सुद्धा इथे झालं आणि भरपूर मोठ्या प्रतिसादमध्ये सर्व नागरिकांनी उपस्थित होते आणि सगळ्या योजनेचा लाभ घेतलाय. त्यात